दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला आणि एकाच गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी राहुल बोराडे आणि आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या समोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। मयत कृष्णा पाटील आणि आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी होती। आरोपींना पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील याला जीवे ठार मारण्याचा कट केला आणि कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते आणि सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकलवरून बार्शीकडून ताड सौंदणे गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्रानं डोक्यावर, पोटावर, हातावर, पायावर सपासप वार करून कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते या दोघांचा खून केला आणि सुदाम चव्हाण याला गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपाखाली आरोपी राहुल बोराडे आणि सुभाष बोराडे यांना अटक करण्यात आली होती। बार्शी सत्र न्यायालयानं आरोपी राहुल बोराडे आणि आरोपी सुभाष बोराडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यातर्फे धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी राहुल बोराडे आणि आरोपी सुभाष बोराडे यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोन्ही आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।